मराठी महिलेला न्याय घाट। मुंबई चेंबूर नाका के भाई भाई नगर में रहने वाली गंगा अमोल मगर नाम की महिला इन दिनों परेशान है। लोगों के घर का काम करके अपना गुजारा करने वाली गंगा का आरोप है कि उनके पड़ोस में रहने आए एक व्यक्ति ने गली में सीढ़ी बना दी, जिसकी शिकायत गंगा ने स्थानीय बीएमसी ऑफिस और कलेक्टर ऑफिस में की, लेकिन 1 साल बीत जाने के बावजूद कोई कार्रवाई नहीं हो रही है, उल्टे उन्हें ही परेशान किया जा रहा है। इसी पर उन्होंने महाराष्ट्र के प्रमुख मंत्रियों से न्याय की गुहार लगाई है। नमस्कार, माझं नाव गंगा मगर आहे। मी चेंबूर नाका भाईभाई नगर मध्ये राहते। गेल्या 15 महिन्यापासून मी बीएमसी ला कंप्लेंट करते। बीएमसी ला कंप्लेंट करण्याचं कारण असं होतं की 2 वर्षापूर्वी एक व्यक्ती आहे जी आमच्या घरासमोर आली आहे। तिने अनलिगल सीडी काढली आहे जी गटरावरती आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माझ्या घरासमोर 5 फुटाची भिंत आहे, त्याच्यावर 5 फुटाचा पत्रा मारलाय, जेणेकरून माझी हवा पाणी बंद झाली आहे। बीएमसी ला कंप्लेंट करते, बीएमसी बोलते कलेक्टर कडे जावा। कलेक्टर कडे गेले तर ते बोलतात की ते बीएमसीचं काम आहे। मग कलेक्टरला लेटर देऊन त्यांनी सांगितलं की आम्ही बीएमसी ला लेटर दिलंय की तुम्ही लीगली ऍक्शन घेऊ शकता म्हणून, तरी बीएमसीचं अजून काही उत्तर आलं नाहीये आणि गेल्या 15 महिन्यापासून मी बीएमसीचे चक्कर मारते। बीएमसी कडे गेले, कलेक्टर लाईन आहे म्हणून मी कलेक्टर ऑफिसलाही गेले, त्यांच्याशीही भेटले, पोलीस स्टेशनला गेले, पोलीस स्टेशनलाही कंप्लेंट केली। अनलिगल आहे, मला त्रास होतोय, माझे सासू सासरे आहेत, माझे 2 लेकरं आहेत घरी आणि आता पावसाळा येतोय, त्या पावसाळ्यामुळे पाणी साचतं, त्या पाणी साचल्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता खूप आहे। त्याच्यामुळे मी कंप्लेंट करते, पण बीएमसी काही ऍक्शन घेत नाही। ह्याच्या पुढे काय करायचं हा विषय पडला। तर तुम्ही आधी तक्रार कुठे कुठे केली आहे आणि तिथून काय तुम्हाला उत्तर मिळालं, कुठे कुठे गेलं? मी तक्रार बीएमसी मध्ये केले, कलेक्टर ऑफिस मध्ये केली, पोलीस स्टेशनलाही केली ही कंप्लेंट, तरी सुद्धा काही कारवाई झाली नाही। मी चेंबूर नाका भाईभाई नगर मध्ये नसते, मुंबई महानगरपालिका तिथेही कंप्लेंट केली, तरी काही अजून याच्यावरती ऍक्शन घेतली जात नाहीये। पावसाळा जवळ येतोय, मला होणारा त्रास मलाच माहितीये कारण मी तिथे राहते, पण तरी अजून काही कारवाई होत नाही। मी तिकडे गेल्या, माझे सासरे जे 70 वर्षापासून तिथे राहतात, माझं लग्न झालं, मी 16 वर्ष झाले मी तिकडे आली राहायला। चेंबूर नाका भाईभाई नगर मध्ये 2 वर्ष झाले तिथे समोर एक व्यक्ती आली। पहिलं सगळं व्यवस्थित चाललं होतं, सगळं ठीक होतं, पण 2 वर्षापूर्वी जी व्यक्ती आली त्याने खूप त्रास द्यायला सुरुवात केली, म्हणून मी बीएमसीची चक्कर मारते, पण बीएमसी काही ऍक्शन घेत नाहीये। आता पुढे काय करणार, कुणाला आता पुढे काय करायचं काही समजत नाही, म्हणून माझे हात जोडून विनंती आहे राज ठाकरे साहेब, राज ठाकरे भाऊ, उद्धव भाऊ तुम्हाला, देवेंद्र फडणवीस भाऊ तुम्हाला, अजितदादा पवार तुम्हालाही, एक मराठी मुलगी खूप चक्रा मारते पण तिला न्याय मिळत नाहीये। माझी तुमच्याकडून हात जोडून विनंती आहे की प्लीज मला न्याय मिळवून द्या। माझे हात जोडून विनंती आहे देवेंद्र फडणवीस भाऊ त्यांना, एकनाथ शिंदे भाऊ, परत आमचे राज ठाकरे भाऊ, त्यांच्याशी हात जोडून विनंती आहे की एक मराठी मुलगी 15 महिने झाले फिरते, तिच्या घरी 2 लेकरं आहेत, सासू सासरे आहेत, तिला होणारा त्रास ती आज या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवते। प्लीज या मराठी मुलीला न्याय मिळवून द्या।